रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। माघ पौर्णिमेचं हिंदू धर्मामध्ये विशेष असं स्थान आहे। या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणं खूप चांगलं मानलं जातं। जे लोक पौर्णिमेचे व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देतात। या वर्षीची माघ पौर्णिमा ही खास असणार आहे, कारण की या दिवशी रवी पुष्य योग जो आहे तर तो आलेला आहे। पौर्णिमेच्या दिवशी हा योग आल्याने आपल्याला या पौर्णिमेचं महत्त्व जे आहे तर ते अधिक पटीने वाढणार आहे। पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते। यंदा माघ पौर्णिमा कधी आहे, चंद्रोदय कधी होणार आहे, माघ पौर्णिमा ज्याला आपण नव्याची पौर्णिमा म्हणतो, तर नैवेद्य कसा बनवावा, यासोबतच या दिवशी आपण कोणत्या गोष्टी कराव्या अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही 1 फेब्रुवारी रविवार रोजी सकाळी 5:53 सुरू होईल। ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर 3:39 संपेल। शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळामध्ये येते तेव्हा त्या दिवशीचं पौर्णिमेचं व्रत केलं जातं। त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजीच आपल्याला माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान पुण्य केलं जाईल। विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे। स्नान आणि दान करण्यासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे। सकाळी 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त आहे। हा काळ स्नान दानासाठी उत्तम मानला गेला आहे। माघ महिन्यातील पौर्णिमेला तीळ, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यासारख्या वस्तूचं दान करणं शुभ मानलं जातं। या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केलं जातं। माघी पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्यास जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि शांती येते। माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:46 उगवेल। चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा आहे। पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे। याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी आपण कुलदेवतेची सेवा देखील करत असतो, कुलदेवतेच्या दर्शनासाठी देखील जात असतो आणि या दिवशी आपण नव्याची पौर्णिमा देखील साजरी करणार आहोत। शेतकऱ्यासाठी हा सण जो आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो। घराची स्वच्छता केली जाते आणि नव्याच्या पौर्णिमे दिवशी नवं देखील पूजलं जातं। घरामध्ये जे काही नवधान्य आहे तर त्याची पूजा देखील या दिवशी केली जाते। माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे। सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे। चिमूटभर हळद किंवा गंगाजल देखील तुम्ही पाण्यामध्ये टाकू शकता, कारण की या दिवशी स्नान आणि दान याला खूप महत्त्व आहे। पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं जर शक्य नसेल तर या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ, गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने स्नान करावे। स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा। या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावेत, परंतु काळ्या रंगाचे वस्त्र चुकून देखील परिधान करू नये, कारण की काळा रंग हा शुभ तिथीला वापरला जात नाही। शिवाय रविवार जो आहे तर आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ती भगवान सूर्यदेवाला देखील समर्पित आहे आणि सूर्यदेवाला काळा रंग चालत नाही। यासाठी तुम्ही तांबड्या, पिवळ्या, लाल रंगाचे किंवा शुभ रंगाचे देखील तुम्ही वस्त्र जे आहे तर ते परिधान करू शकता। यानंतर या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे। सूर्याला अर्घ्य देत असताना तांब्याच्या भांड्यामध्ये अर्घ्य द्यावं। तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत, हळदी कुंकू टाकायचं आहे, चिमूटभर आपल्याला गूळ त्यामध्ये टाकायचं आहे, एखादं लाल रंगाचं फूल आणि अक्षता देखील त्या पाण्यामध्ये टाकून हे जे पाणी आहे तर ते सूर्याला अर्पण करावं। सूर्याला अर्घ्य देत असताना ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता। आपल्या मुख्य दरवाजाच्या समोर आपल्याला छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे। मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला उंबरठ्याच्या आपल्याला पाणी शिंपडायचं आहे, कारण की पौर्णिमेच्या तिथीला आपले पूर्वज जे आहे तर ते उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला असतात। त्यासाठी उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला पाणी शिंपडायचं आहे। त्यामुळे पितृ जे आहेत तर ते तृप्त होतात आणि शुभ आशीर्वाद देतात। त्यानंतर उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे। चमचाभर हळदीमध्ये गोमूत्र किंवा चंदन पावडर आणि तुम्ही थोडंसं गंगाजल त्यामध्ये टाकून त्या पाण्याने तुम्हाला उंबरठ्यावरती लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन करून उंबरठ्याच्या भोवती छोटीशी रांगोळी काढायची आहे। उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला दिवा लावायचा आहे। शक्य झाल्यास तुपाचा दिवा अवश्य लावावा, कारण की पौर्णिमेच्या तिथीला तुपाचा दिवा लावला जातो। उंबरठ्याची देखील पूजा करून घ्यायची आहे। शक्यतो या ज्या काही सेवा आहे तर त्या संध्याकाळी करण्याचा प्रयत्न कराव्या। दिवसभरामध्ये
काळामध्ये तुम्ही तुमची नित्यकर्मे कामे आटपून घ्यायची आहेत आणि सायंकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला उंबरठा पूजन करायचं आहे। या दिवशी संध्याकाळी चंद्रोदय व्हायच्या अगोदर आपल्याला सायंकाळी म्हणजे 4 वाजल्यापासून प्रदोष काळामध्ये तुम्ही ही जी कामे आहेत तर ते करू शकता। उंबरठा पूजन करू शकता। आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे। मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढून मुख्य दरवाजाची देखील पूजा करून घ्यायची आहे। हळदी कुंकू अक्षदा आपल्याला मुख्य दरवाजाला वाहायच्या आहेत। त्यानंतर तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहेत। तुळशीला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायचं आहे। या दिवशी तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावावा। पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धन समृद्धी अखंड नांदते व घरामध्ये पैशाची कमतरता कधीही भासत नाही। यासाठी या छोट्या मोठ्या सेवा पौर्णिमेच्या दिवशी अवश्य कराव्यात। पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावरती आंब्याच्या पानाचं तोरण देखील नक्कीच लावू शकता। आंब्याच्या पानामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो आणि माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची दैवी शक्ती असते। त्यासाठी आंब्याच्या पानाचं तोरण हे मुख्य दरवाजावरती आपल्याला पौर्णिमेच्या तिथीला आवर्जून लावायचं आहे। आपल्याला पौर्णिमेच्या तिथीला आपलं घर जे आहे तर ते संपूर्ण स्वच्छ ठेवायचं आहे। घरामध्ये कुठेही घाण किंवा कचरा आपल्याला ठेवायचा नाही। आपलं घर जर सुशोभित असेल स्वच्छ असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती अखंड वास करत असते। आपल्याला या दिवशी आपल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती पंचामृताने अभिषेक देखील घालायचा आहे। संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन देखील करायचं आहे। कुंकुमार्चन करत असताना श्री सूक्त किंवा तुम्ही या दिवशी महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता। कुंकुमार्चन ही सेवा माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे। त्यासाठी पौर्णिमेच्या तिथीवरती आपण जर कुंकुमार्चन केलं तर घरामध्ये धनाची कमतरता कधीही भासत नाही। त्यासाठी कुंकुमार्चन ही सेवा तुम्ही अवश्य करावी। कुंकुमार्चन केलेलं कुंकू तुम्हाला एखाद्या डबीमध्ये साठवायचं आहे आणि हे जे कुंकू आहे तर ते घरामध्ये आपल्याला दररोज आपल्या कपाळी लावायचं आहे। यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडथळा निर्माण होत नाही। हे जे कुंकू आहे तर यामध्ये एक दैवी शक्ती एकवटलेली असते। त्यासाठी हे जे कुंकू आहे तर ते आपल्याला रोज आपल्या कपाळी लावायचं आहे। तुम्ही घराबाहेर जर एखादं मुख्य काम करण्यासाठी जात असाल तर जाताना हे कुंकू जर कपाळी लावून गेला तर कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होतं। या दिवशी तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। जी काही तुमची कुलदेवी आहे तर कुलदेवीच्या टाकावरती देखील तुम्ही या दिवशी कुंकुमार्चन करू शकता। जर तुमच्याकडे मूर्ती किंवा श्रीयंत्र नसेल तर एखादी सुपारी कुलदेवी स्वरूप समजून किंवा माता लक्ष्मी स्वरूप समजून मांडून त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। चिमूटभर कुंकू घेऊन माता लक्ष्मीच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हायचं आहे। या सेवेला कुंकुमार्चन असं म्हटलं जातं। कुंकुमार्चन करत असताना महालक्ष्मी अष्टकम श्री सूक्तम किंवा या दिवशी तुम्ही महालक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल। प्रदोष काळामध्ये आपल्याला सत्यनारायण पूजा देखील मांडायची आहे, कारण की पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण केलं जातं। ज्यांना सत्यनारायण करायचं आहे त्यांनी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण करावं, कारण की या दिवशी रवी पुष्य योग देखील आलेला आहे। यांनी ज्या अगोदर सत्यनारायण केलं नसेल तर त्यांनी या पौर्णिमेपासून देखील सत्यनारायणाची सेवा जी आहे तर ती तुम्ही सुरू करू शकता। पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची देखील सेवा आपण करू शकतो। माता अन्नपूर्णेची सेवा केल्याने घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही आणि ही जी पौर्णिमा आहे जिला आपण नव्याची पौर्णिमा असं देखील म्हणतो, शेतकऱ्यांसाठी हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो। आपल्या शेतामध्ये जे काही नवधान्य असतं तर ते नवधान्य पिकल्यानंतर या पौर्णिमेला ते देवाला अर्पण करून त्यानंतरच हे नवधान्य जे आहे तर ते वापरामध्ये घेतलं जातं। यासाठी अन्नपूर्णा मातेची जर तुम्ही पूजा केली तर घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही। अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तुम्ही कुंकुमार्चन करू शकता किंवा अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्यार्पण देखील करू शकता। मोठमोठ धान्य आपल्याला माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती व्हायचं आहे। जोपर्यंत धान्य अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला धान्य व्हायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे जे धान्य आहे तर ते आपल्या धान्यामध्ये मिक्स करायचं आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही आणि घरामध्ये बरकत राहते। पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता। याशिवाय पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरठ्याबाहेर आपल्याला पाण्याने भरलेला कलश देखील ठेवायचा आहे। पाण्याने भरलेला कलश आपल्या उंबरठ्याबाहेर ठेवल्याने आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता प्रवेश करत नाही। याशिवाय माता लक्ष्मी ही घराकडे आकर्षित केली जाते, तर यासाठी पाण्याने भरलेला कलश तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर अवश्य ठेवावा।
पौर्णिमा तिथी जी आहे तर ती आपल्या कुलदेवीला देखील समर्पित असते, तर त्यासाठी तुम्ही कुलदेवतेची ओटी देखील या दिवशी भरू शकता। या दिवशी नव्याच्या पौर्णिमेला नैवेद्य देखील बनवला जातो। नेहमी जसा आपण पुरणपोळीचा नैवेद्य करतो तर त्या प्रकारे नवरच्या पौर्णिमेला देखील पुरणाचा नैवेद्य तयार केला जातो। आपल्याला आवळे, बोरे, करंजा, त्यानंतर बिनतेलाच्या चपात्या, पोळ्या, तेलाच्या चपात्या, पोळ्या, तर हे जे पदार्थ आहेत तर ते नैवेद्यामध्ये बनवले जातात। आता आवळे जे असतात तर ते सुद्धा कणकेचे बनवायचे असतात, बोरे जे असतात तर ते देखील कणकेचे बनवायचे असतात। आपण पुरणपोळीचे सारण भरतो, म्हणजे पुरण जसे भरून पुरणपोळ्या करतो तसंच आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे, थोडंसं त्यामध्ये पुरण भरायचं आहे आणि आवळ्याच्या आकाराचे आपल्याला गोल गोल गोळे बनवायचे आहेत। बोरे जी आहे तर ती देखील छोटी छोटी बनवायची आहेत। आता काही भागामध्ये 5 या संख्येमध्ये बनवलं जातं, म्हणजे 5 आवळे, 5 बोरे, 5 करंजा, तर काही भागामध्ये 9 या संख्येमध्ये बनवलं जातं। जशी आपली पद्धत आहे त्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे, त्या संख्येमध्ये बनवायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला हे जे आवळे, बोरे जे आहे तर ते बनवून घेतल्यानंतर करंजा देखील बनवायच्या आहेत। त्या करंजा बनवताना देखील पुरणाचा वापर त्यामध्ये करायचा आहे। बिनतेलाच्या 5 चपात्या, बिनतेलाच्या 5 पोळ्या, म्हणजे पुरणाच्या पोळ्या, त्याला तेल लावायचं नाही। त्याचप्रमाणे तेलाच्या 5 पोळ्या आणि तेलाच्या 5 चपात्या देखील बनवल्या जातात। कणकेचे 5 दिवे किंवा 9 दिवे बनवले जातात, आमच्याकडे 9 दिवे देखील बनवले जातात। 9 पोळ्या, 9 चपात्या देखील, 9 दिवे देखील आपण बनवू शकतो। रेग्युलर जसं आपल्या घरामध्ये आपल्या कुलाचाराप्रमाणे बनतं त्या प्रकारेच आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो बनवायचा आहे। छोट्या छोट्या आकाराचा आपल्याला बनवायचा आहे। त्यासोबत भजी, कुरवडी देखील बनवली जाते, ती देखील तळून घेतली जाते। नवीन धान्य आपण नैवेद्यामध्ये ठेवत असतो, म्हणजे जे काही नवीन धान्य आहे तर ते 5 प्रकारचं ठेवलं जातं आणि ते धान्य जे आहे तर ते शिजवून त्याच्या घुगऱ्या बनवल्या जातात। त्यासोबतच खारीक, खोबरं, बदाम, गूळ, खडीसाखर हे सर्व बारीक एकत्रित करून ते पंचखाद्य म्हणून देखील काही भागामध्ये करतात। आवळे जे मिश्रण आहे तर ते सारण म्हणून बनलं जातं आणि त्याचं देखील आवळे, बोरे किंवा करंजा बनवले जातात, अशी देखील काही ठिकाणी पद्धत असते। बनवलेला जो नैवेद्य आहे तर तो एका परातीमध्ये भरायचा आहे। त्यानंतर आपण सर्वात आधी देवघरासमोर यायचं आहे, तिथे हा नैवेद्य परातीमध्ये भरायचा। भरल्यानंतर ते दिवे जे आहे त्यामध्ये वाती घालून दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे। दिव्यांना हळदी कुंकू व्हायचं आहे, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे। कुलदेवतेचं तुमचं जे काही गुलाल असेल, भंडारा असेल किंवा हळदी कुंकू असेल, कुलदेवतेला, कुलदेवीला अर्पण करायचं आहे। ही जी पूजा आहे तर ती कुमारिकांनी पाहू नये किंवा कुमारिकांनी हा नैवेद्य देखील भरू नये किंवा हा नैवेद्य खाऊ नये, याला पाहू देखील नये, तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। घरातील कुमारिकांना हा नैवेद्य भरू द्यायचा नाही। यानंतर जेव्हा तुम्ही ही जी पूजा कराल तर ती पूजा करत असताना कुमारिकांना शक्यतो येऊ द्यायचे नाही। ही जी पूजा आहे तर ते करत असताना दिव्यांना हळदी कुंकू व्हायचं। त्यानंतर या दिव्यांनी आपल्याला देवांना ओवाळून घ्यायचं आहे, कुलदेवतेला वगैरे ओवाळून घ्यायचं आहे, घरातील देवघरातील देवांना ओवाळून घ्यायचं। त्यानंतर घराबाहेर जाऊन चंद्राची पूजा करायची आहे। चंद्राला हळदी कुंकू अक्षता व्हायची आहे। तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये कच्चं दूध, हळदी कुंकू, पांढरं फूल, पांढऱ्या अक्षता अर्पण करायचे आहेत। हे जल जे आहे तर ते आपल्याला चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे। चंद्रदेवाला जल अर्पण करत असताना ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपण हे जे काही नैवेद्य आहे तर तो देवाला, चंद्रदेवतेला दाखवून चंद्राला देखील ओवाळायचं आहे। तर अशा प्रकारे आपण नव्याची पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे। चंद्रदेवतेकडे, आपल्या कुलदेवतेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे, आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, धन समृद्धी राहू दे, घरामध्ये सौख्य नांदू दे, घरामधील लोकांमध्ये एकी लाभू दे, आपल्या शेतामध्ये जे पीक आहे तर त्याला बहर येऊ दे, तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहून घर हे धन समृद्धीने समृद्ध होऊ दे, अशी आपल्याकडे आपण देवाकडे प्रार्थना करायची, कुलदेवतेकडे प्रार्थना करायची। अशा प्रकारे नव्याची पौर्णिमा जी आहे तर ती आपल्याला साजरी करायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आवर्जून कळवा। चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।